Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss सीमा लांडगे. आपण इंडस्ट्रियल मॅनेजमेंट मधील पेपर 1 यातील प्लांट लेआउट हा पॉईंट बघत आहोत. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर प्लांट लेआउट म्हणजे काय, प्लांट लेआउटच्या डेफिनेशन कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर प्लांट लेआउटचे उद्दिष्ट कोणकोणती आहेत, ऑब्जेक्टिव्स ऑफ प्लांट लेआउट, यंत्ररचनेची उद्दिष्ट कोणकोणती आहेत. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिला तो पॉईंट म्हणजे यंत्ररचनेचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट लेआउट. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 20 पॉईंट होते. त्या 20 पॉईंटमध्ये आपण किती पॉईंट्स पाहिलेत, तर पहिले 10 पॉईंट्स आपण तिथं पाहिलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे 10 पॉईंट जे असणार आहेत ते अभ्यासणार आहोत. बघा, आजचं जे लेक्चर असणार आहे त्यामध्ये यंत्ररचनेचे पुढचे 10 पॉईंट्स जे असणार आहेत ते आपण बघणार आहोत. जसं की टायटल असेल यंत्ररचनेचे महत्त्व. यंत्ररचनेच्या महत्त्वामध्ये 11वा पॉईंट आपल्याला सांगितला आहे तो म्हणजे माल हाताळणी व अंतर्गत वाहतूक. त्यानंतर कार्यपरिस्थिती, मालाचा अपव्यय टळतो, यंत्र देखभाल व दुरुस्ती, सुसंगती, औद्योगिक धोके व अपघाताचे प्रमाण कमी, ग्राहकांना लाभ, कायदेशीर तरतुदी, उत्पादनाच्या प्रमाणात गुणवत्तेमध्ये वाढ व उद्दिष्टपूर्ती, कार्यक्षमतेत व नावलौकिकामध्ये वाढ, पूर्वनिर्धारित उद्दिष्टांची साध्यता व आर्थिक स्थैर्य. या पद्धतीनं आपण आजच्या लेक्चर्समध्ये हे पॉईंट अभ्यासणार आहोत. काय सांगितले तुम्हाला, इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट लेआउटमध्ये फर्स्ट पॉईंट फ्राईट हँडलिंग अँड इंटरनल ट्रान्सपोर्ट, मटेरियल हँडलिंग अँड इंटरनल ट्रान्सपोर्ट, वर्किंग कंडिशन, अवॉइड वेस्टेज रॉ मटेरियल. त्यानंतर इक्विपमेंट मेंटेनन्स अँड रिपेअर्स, कन्सिस्टन्सी, देन रिड्यूस इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट, बेनिफिट्स कस्टमर्स, लीगल प्रोव्हिजन, इन्क्रीज इन प्रोडक्ट क्वालिटी, क्वांटिटी, फुलफिलमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्स, increase in efficiency and reputation, goodwill, simplicity of predetermined objective and financial stability. ओके, या पद्धतीचे 10 पॉईंट्स असणार आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. यात आपल्याला पाहायचं आहे की यामध्ये यंत्ररचनेचे महत्त्व कसे आहे, यंत्ररचना ही महत्त्वाची का आहे. अगोदरच्या 10 लेक्चरमध्ये सुद्धा आपण पाहिलं की यंत्ररचना का महत्त्वाची आहे. कॉमन एकच गोष्ट त्यामध्ये होती की आपली जी यंत्ररचना असणार आहे आपल्या कारखान्यामधील, व्यवसायामधील, ती यंत्ररचना आपली आदर्श असली पाहिजे. ती यामध्ये काय सांगितलं आहे तर पहिला पॉईंट आहे तो म्हणजे माल हाताळणी व अंतर्गत वाहतूक. माल हाताळणी व अंतर्गत वाहतूक यामध्ये उत्पादनाची क्रिया ही कार्यक्षमतेने कार्यरत राहण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी मालाची हाताळणी व अंतर्गत वाहतूक कार्यक्षमतेने आपल्याला करावी लागत असते. बघा, जी काही आपल्या व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये, कारखान्यामध्ये उत्पादनाची क्रिया होणार आहे ती उत्पादनाची क्रिया कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी, उत्पादनाची क्रिया यशस्वी होण्यासाठी मालाची हाताळणी आणि अंतर्गत वाहतूक आपल्याला कार्यक्षमतेने करावी लागत असते. कारण आपण जर मालाची वाहतूक जी करणार आहोत, अंतर्गत वाहतूक असेल, ती अंतर्गत वाहतूक आपण जर कार्यक्षमतेने केली नाही तर आपली उत्पादनाची क्रिया जी असणार आहे ती यशस्वी होणार नाही. त्याच्यासाठी मालाची हाताळणी जी असेल ती सुद्धा आपल्याला यशस्वीपणे करावी लागते, आदर्शपणे करावी लागते, शिस्तीत करावी लागते की जेणेकरून आपली उत्पादनाची प्रक्रिया जी असेल ती यशस्वी होईल. ओके, त्याचबरोबर जर तुमची माल हाताळणी आणि अंतर्गत वाहतूक मालाची यशस्वी असेल तर नक्कीच तुमची उत्पादन क्रिया जी असणार आहे ती यशस्वी होणार आहे. ही कार्य यांत्रिक, स्वयंचलित, मानवी घटित वाहने, सरकते पट्टे अशा विविध साधनांच्या मदतीने केली जातात. बघा, मालाची हाताळणी करायची का, मालाची हाताळणी कशी केली जाते तर मालाची हाताळणी ही एम्प्लॉईज जे असतात ते स्वतः करू शकतात. त्याचबरोबर यंत्राद्वारे मालाची हाताळणी केली जाते, माल एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेला जातो. त्याचबरोबर वाहने असतील, वाहनाद्वारे मालाची वाहतूक केली जाते, माल एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेला जातो. त्यानंतर जे काही कारखान्यामध्ये सरकते पट्टे असतात त्या पट्ट्यांवरून मालाची वाहतूक एका टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्यापर्यंत केली जाते. सो अशा विविध साधनांच्या मदतीने आपण काय करत असतो, मालाची वाहतूक करत असतो. माल एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती आपण नेत असतो, पोहोचवत असतो.
ओके. यंत्ररचनेमध्ये यांत्रिक साधनांची निवड, अंतर्गत वाहतूक मार्ग निश्चिती, साधनांच्या वाहनांच्या हालचालीस पुरेशा जागा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. बघा काय सांगितलं, यंत्ररचना जी असते त्या यंत्ररचनेमध्ये यांत्रिक साधनांची निवड जी असेल ती निवड, अंतर्गत वाहतुकीचा मार्ग निश्चिती जी असेल, ज्या पद्धतीनं अंतर्गत वाहतूक केली जाते त्यासाठी जे काही मार्ग निवडले जातात, ज्या काही मार्गांची निश्चिती तिथं केली जाते, साधनांच्या वाहनांच्या हालचालीस पुरेशा जागा इत्यादी गोष्टींचा समावेश हा होत असतो. माल हाताळणी व अंतर्गत वाहतुकीची व्यवस्था अचूक असेल, बघा मालाची हाताळणी व अंतर्गत वाहतूक जी असणार आहे ती तुमची अचूक असेल तर नक्कीच तिथं तुमची उत्पादन क्रिया ही यशस्वी होणार असते. आणि त्याचबरोबर उत्पादन क्रिया तर तिथं तुमची यशस्वी होते, परंतु जो काही तुमचा भांडवली खर्च असेल, जो काही तुम्ही जागेमध्ये यंत्रामध्ये इन्व्हेस्ट केलेला असेल तो खर्च तुमचा वाचत असतो, त्या खर्चामध्ये तुम्हाला बचत होत असते. उत्पादन प्रवाहाला कंटिन्युटी तिथं मिळत असते, कंटिन्यू उत्पादन चालू राहतं. उत्पादन प्रवाह जो असणार आहे त्याच्यामध्ये खंड पडत नाही, त्याच्यामध्ये ब्रेक पडत नाही. सो यासाठी काय सांगितलं तुम्हाला, माल हाताळणी व अंतर्गत वाहतुकीसाठी तुमची आदर्श यंत्ररचना असणं आवश्यक आहे. ही आदर्श यंत्ररचना महत्त्वाची आहे, गरजेची आहे. त्यानंतरचा दुसरा पॉईंट तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे कार्यपरिस्थिती. दुसरा पॉईंट सांगितला आहे तो म्हणजे कार्यपरिस्थिती. त्यामध्ये काय सांगितलं तर यंत्ररचनेमध्ये आदर्श कार्य करण्यासाठी, यंत्ररचनेमध्ये आदर्श कार्य करण्यासाठी, आदर्श परिस्थिती निर्माण करण्यासाठी त्या परिस्थिती निर्मितीचा अंतर्भाव आपल्याला तिथं करावा लागत असतो. उत्पादन स्थळावरील कार्य परिस्थिती कशा पद्धतीची आहे, त्याच पद्धतीनं उत्पादन स्थळावरील कार्य वातावरण कशा पद्धतीचं आहे. मोस्टली उत्पादन ज्या ठिकाणी होतं तिथलं कार्य वातावरण जे असणार आहे ते उत्साहवर्धक असणं आवश्यक आहे, आरोग्यदायी असणं आवश्यक आहे, प्रेरणादायी असणं आवश्यक आहे. ओके. योग्य कार्य परिस्थितीमुळे कामगारांना शारीरिक मानसिक सुरक्षितता लाभत असते. बघा काय, योग्य जर कार्यपरिस्थिती असेल तुमच्या व्यवसायामध्ये, कारखान्यामध्ये, तर नक्कीच तिथे जे कामगार असणार आहेत त्या कामगारांना शारीरिक मानसिक सुरक्षितता लाभत असते. आणि अतिशय महत्त्वाचं आहे की शारीरिक सुरक्षितता कामगारांना लाभणं, मानसिक सुरक्षितता कामगारांना लाभणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तिसरा पॉईंट आपल्याला सांगितला गेला आहे तो म्हणजे मालाचा अपव्यय टाळणे. मग मालाचा अपव्यय टाळला जातो, कशा पद्धतीनं मालाचा अपव्यय टाळायचा, त्याच्यासाठी जी काही यंत्ररचना असणार आहे, प्लांट लेआउट असणार आहे ते महत्त्वाचं का आहे आणि कशा पद्धतीनं ते महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये काय सांगितलंय, क्रमबद्ध व पद्धतशीर यंत्ररचना, जी काही क्रमबद्ध व पद्धतशीर यंत्ररचना केली जाते त्याद्वारे माल हाताळणी व अंतर्गत वाहतुकीची सुयोग्य रचना असेल, कार्यकेंद्रे असतील, सेवा केंद्रे असतील, तपासणी केंद्रे असतील, याची योग्य जागी उभारणी केल्यामुळे, बघा जी काही कारखान्यामध्ये व्यवसायामध्ये यंत्रांची रचना केली जाते किंवा यंत्ररचना व्यतिरिक्त जी काही सेवा केंद्रे उभारली जातात, तपासणी केंद्रे उभारली जातात, कार्यकेंद्रे उभारली जातात, त्यानंतर अंतर्गत वाहतुकीची सुयोग्य रचना केली जाते, त्याची जर योग्य जागी उभारणी केली तर नक्कीच उत्पादन साधनांचा अपव्यय होणार नाही, उत्पादन साधनांमध्ये नासधूस होणार नाही, उत्पादनाची जी साधने असणार आहेत ती वेस्ट जाणार नाही, त्याचा चुकीचा वापर होणार नाही. त्यासाठी काय सांगितलंय, जी काही तुमची यंत्ररचना असणार आहे ती आदर्श असली पाहिजे. म्हणजेच काय तर यंत्रांची रचना ही क्रमवार असली पाहिजे, योग्य त्या जागी असली पाहिजे, यंत्र कुठे असले पाहिजेत, एम्प्लॉईज कुठं असले पाहिजेत, त्यानंतर सेवा केंद्रे कुठं असली पाहिजेत, तपासणी केंद्र कुठं असलं पाहिजे, कार्यकेंद्र कुठं असलं पाहिजे, याची जागा ही प्रॉपर प्लॅनिंग करून तिथं व्यवस्थापकाने निवडणं गरजेचं आहे. ओके. त्याचबरोबर काय होऊ शकतं तर त्यामुळे जर तुमची यंत्ररचना जी असणार आहे ते आदर्श असेल तर फायदा काय होऊ शकतो, व्यवसायाला, कारखान्याला, बिझनेसला, तर फायदा त्याचा हा होऊ शकतो की उत्पादन खर्च जो असणार आहे तुमचा, त्या उत्पादन खर्चामध्ये तुम्हाला तिथं बचत होणार आहे आणि तुमच्या लाभक्षमतेमध्ये तिथं वाढ होणार आहे, तुमचा प्रॉफिट हा वाढणार आहे आणि तिथं तुम्हाला उत्पादन खर्चामध्ये बचत होणार आहे. त्यानंतरचा पॉईंट सांगितला आहे तो म्हणजे यंत्र देखभाल व दुरुस्ती. अतिशय महत्त्वाचं आहे यंत्र देखभाल आणि दुरुस्ती. आपण आदर्श यंत्ररचना करण्यासाठी काय करतो की यंत्र आणून ठेवतो, ते कशा पद्धतीनं तर ते क्रमवार ठेवले जातात, ते क्रमवारच ठेवणं अतिशय आवश्यक आहे. परंतु जे काही यंत्र वर्षानुवर्ष आपल्या कारखान्यामध्ये, व्यवसायामध्ये
काम करतात, ते चालू असतात, त्यांची देखभाल करणं, त्यांची दुरुस्ती करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. काय सांगितलं त्यामध्ये, तर यंत्ररचना सुयोग्य असेल तर यंत्रसामग्री, यांत्रिक साधनांची, वाहनांची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता, तेल पाणी वेळच्या वेळी व सुलभतेने करता येते. बघा, तुमची यंत्ररचना जर सुयोग्य असेल तर यंत्र जे असतील, मशिनरी जे असतील, त्यांना जे काही ऑइल वगैरे करावं लागतं, ग्रीसिंग करावं लागतं, ते टाईम टू टाईम केलं जातं. टाईम टू टाईम करणं आवश्यक आहे की जेणेकरून यंत्र हे जास्त दिवसांसाठी व्यवस्थित चालावं, दीर्घ काळासाठी ते व्यवस्थित चालावं. जर तुम्ही मशिनरी ज्या असतील त्यांना जर योग्य वेळे ऑपरेट केलं नाही, व्यवस्थित त्यांना रिपेअर केलं नाही, तर त्या लवकरात लवकर खराब होण्याची शक्यता असते. ज्या काही मशिनरी यूज केल्या जातात कारखान्यामध्ये, व्यवसायामध्ये, त्या मशिनरी काय केलेल्या असतात, त्या मशिनरीमध्ये व्यवस्थापकाने एकदा इन्व्हेस्टमेंट केलेली असते. ती इन्व्हेस्टमेंट जी असते, ती इन्व्हेस्टमेंट भरून काढण्यासाठी त्या मशिनरीमधून आपल्याला जास्तीत जास्त त्या मशिनरीचा यूज करायचा असतो. त्यासाठी त्या मशिनरींची देखभाल करणं गरजेचं आहे. त्या मशिनरींना योग्य त्यावेळी रिपेअर करणं गरजेचं आहे. त्यांना योग्य त्यावेळी तेल पाणी करणं सुद्धा आवश्यक आहे, गरजेचं आहे. योग्य त्यावेळी त्याला ग्रीसिंग करणं, ऑइलिंग करणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून ती वस्तू, ते यंत्र, ती मशिनरी जास्तीत जास्त दीर्घ काळापर्यंत चालावी, जास्तीत जास्त दीर्घ काळापर्यंत त्या मशिनरी काम कराव्यात. त्यासाठी ते महत्त्वाचं आहे. योग्य त्यावेळी त्यांना स्वच्छता करणं, त्यांची दुरुस्ती करणं महत्त्वाचं आहे. जर इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, आपल्या सपोज कम्प्युटर आपण घेतलं, तर कम्प्युटर आपण जास्त दिवस जर बंद करून ठेवला तर तो ऑन करताना किंवा चालू करताना तो लवकरात लवकर चालू होत नाही, आपल्याला असं दिसून येतं. कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या असतात त्यांना दररोज त्यांची स्वच्छता करणं, त्यांना देखभाल करणं, त्यांना अपडेट करणं, थोडंफार त्यांना चालवणं, त्याच्यावरती थोडंफार काम करणं आपल्याला गरजेचं असतं. सो त्यासाठी ज्या काही मशिनरीज असतील, यंत्रे असतील, सामग्री असतील, ती योग्य त्यावेळी हाताळणं गरजेचं आहे. योग्य त्यावेळी हाताळत असताना त्याला स्वच्छ करणं, दुरुस्ती करणं, रिपेअरिंग करणं, ऑइलिंग असेल ते सगळं व्यवस्थित करणं, योग्य त्यावेळी करणं गरजेचं आहे. व्यवस्थित तर केलंच पाहिजे, पण ते योग्य त्यावेळी झालं पाहिजे, योग्य त्यावेळी करणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतरचा पॉईंट तुम्हाला सांगितला तो म्हणजे सुसंगती, कंटिन्युटी आपण तिथं म्हणू शकतो. बघा काय सांगितलं यामध्ये, तर उत्पादन प्रक्रिया हा यंत्ररचनेचा मुख्य आधार आहे. उत्पादन प्रक्रिया हा यंत्ररचनेचा मुख्य आधार आहे. यंत्ररचना कशावरती अवलंबून असते, तर उत्पादनावरती. उत्पादन हा यंत्ररचनेचा मुख्य आधार आहे. तुमची आदर्श यंत्ररचना हे मुख्य ध्येय असतं व्यवसायाचं. उत्पादन प्रक्रियेतील क्रियांचा क्रमवार, उत्पादन प्रक्रिया जी असते ती उत्पादन प्रक्रिया एका मशिनरीमधून होत नाही, तर त्याला एका मशिनरीमधून दुसऱ्या मशिनरीमध्ये प्रोसेस करावी लागते. त्यासाठी जी काही यंत्रांची रचना केली जाते ती क्रमवार असणं आवश्यक आहे, क्रमबद्ध असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कार्यकेंद्राची, सेवा केंद्राची उभारणीसुद्धा क्रमवार केली जाते. कार्यकेंद्र जे असतील त्या कार्यकेंद्रातील आंतरविरोध तिथं टाळणं गरजेचं आहे. कार्यप्रवाहास योग्य सुसंगती, वेग, सातत्य प्राप्त तिथं होत असतं. जर तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या यंत्ररचनेमध्ये कंटिन्युटी असेल, तुमच्या यंत्ररचना ह्या आदर्श असतील तर. त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे औद्योगिक धोके व अपघाताचे प्रमाण कमी. काय सांगितलं यामध्ये, औद्योगिक धोके आणि अपघाताचं प्रमाण कमी. कशी तुमची आदर्श रचना असेल त्यावेळेला अपघाताचं प्रमाण कमी होणार आहे, औद्योगिक धोक्याचं प्रमाण कमी होणार आहे. जर तुमची यंत्ररचना ही आदर्श असेल तर नक्कीच काय होणार आहे, त्या ठिकाणी जे काही तुमच्या कारखान्यामध्ये, व्यवसायामध्ये अपघात होणार आहेत त्या अपघात तिथं कमी होणार आहेत. त्याचबरोबर जे काही औद्योगिक धोके तुमच्या व्यवसायाला असणार आहेत ते धोकेसुद्धा तिथं काय होणार आहेत, कमी होणार आहेत. मग काय सांगितलं गेलं यामध्ये, तर उत्पादन कार्यापुढील संभाव्य धोक्यांचा विचार करून यंत्ररचना ही तयार केली जात असते. बघा, उत्पादन कार्य जे असतात त्या उत्पादन कार्यापुढे कोणकोणते धोके आहेत त्याचा दूरदृष्टीने विचार करून, भविष्य काळातील विचार करून एखाद्या प्रोडक्ट्सबद्दल त्या यंत्रांची रचना ही केली जात असते. त्यामध्ये औद्योगिक धोके असतील,
अपघातांविरुद्ध प्रतिबंधात्मक सुरक्षात्मक यंत्रणा स्थापन केली जात असते. त्यामुळे औद्योगिक धोक्याचे प्रमाण काय होतं तिथं कमी होतं. औद्योगिक अपघाताचं प्रमाण तिथं कमी होतं, तीव्रता कमी होते, व्यवसायाचे आर्थिक नुकसान तिथं टाळले जाते, अपघातमुक्त वातावरण होतं. आणि अपघातमुक्त वातावरण हे कामगारांसाठी असणं आवश्यक आहे. त्यामुळे काय होतं, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे कामगारांना मिळत असतं. त्यामुळे जे काही वातावरण असणार आहे ते वातावरण कसं असलं पाहिजे, अपघातमुक्त वातावरण व्यवसायामध्ये असणं आवश्यक आहे. कारण कामगारांची सेफ्टी अतिशय महत्त्वाची आहे. कामगारांची सेफ्टी, कामगारांची सुरक्षितता, व्यवसायामध्ये कामगार कशा पद्धतीनं काम करत आहेत, कामगारांना कुठले धोके नाही आहेत ना, कामगार ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचं वातावरण कशा पद्धतीचं आहे, वातावरण उत्साहवर्धक असलं पाहिजे, प्रेरणादायी असलं पाहिजे. त्यामुळे कामगार स्वइच्छेने, आवडीने, आनंदाने काम करत असतात. त्यासाठी अपघाताचं प्रमाण कमी असणं आवश्यक आहे. औद्योगिक धोके आपल्याला कमी होतात जर तुमची यंत्ररचना, व्यवसायातील तुमचे सेवा केंद्रे, कार्यकेंद्रे, तपासणी केंद्रे हे क्रमवार असतील, त्यांची रचना ही आदर्श असेल तर. त्यानंतर ग्राहकांना लाभ हा पॉईंट सांगितला गेला आहे. ग्राहकांना लाभ यामध्ये काय सांगितलं गेलं तर चांगल्या यंत्ररचनेमुळे, जर चांगली यंत्ररचना म्हणजेच कशी यंत्ररचना तर आदर्श यंत्ररचना. आदर्श यंत्ररचना म्हणजे काय तर जी काही यंत्रांची मांडणी केली जाते ती मांडणी शास्त्रीय पद्धतीनं करणं आवश्यक आहे, दूरदृष्टीचा विचार करून करणं आवश्यक आहे, भविष्य काळाचा विचार करून करणं आवश्यक आहे. मग काय सांगितलं यामध्ये तर चांगल्या यंत्ररचनेमुळे उद्योग संघटनेच्या उत्पादन क्षमतेत वाढ होत असते. बघा, उद्योग संघटनेची जी काही उत्पादन क्षमता असेल त्या उत्पादन क्षमतेमध्ये जर आपल्याला वाढ करायची असेल तर आपली जी यंत्ररचना असणार आहे ती आदर्श असणं आवश्यक आहे, महत्त्वाची आहे. आवश्यक आहे की जेणेकरून आपल्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होईल, उत्पादन क्षमता जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने विकसित होईल. त्याचबरोबर उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये वाढ होईल, अतिशय उत्तम दर्जाचं उत्पादन तिथं आपल्याला घेता येईल, जास्तीत जास्त उत्तम दर्जाचं उत्पादन आपल्याला तिथं घेता येईल. त्यासाठी तुमची यंत्ररचना जी असणार आहे ती चांगल्या पद्धतीची असणं आवश्यक आहे, आदर्श असणं आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांना वाजवी किमतीत उच्च गुणवत्तेच्या वस्तू, त्यामुळे काय होऊ शकतं जर तुमची यंत्ररचना जी असणार आहे ती तुमची आदर्श असेल, चांगल्या पद्धतीची असेल, चांगल्या प्रकारची असेल तर नक्कीच उत्पादन क्षमता तुमची वाढणार आहे. उत्पादन क्षमता वाढणार आहे याचा अर्थ तुम्ही ज्या वस्तू बनवणार आहात ते चांगल्या दर्जाच्या असणार आहेत, उत्तम दर्जाच्या असणार आहेत. आणि त्यामुळं काय होणार आहे तर ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये अतिशय चांगल्या दर्जाच्या, उच्च दर्जाच्या वस्तू तुम्ही तिथं प्रोव्हाइड करणार आहात. सो आदर्श यंत्ररचनेचा एक महत्त्वाचा हेतू आहे तो म्हणजे काय तर कमीत कमी किमतीमध्ये, कमीत कमी वेळेमध्ये ग्राहकांना चांगल्यात चांगली उत्तम दर्जाची वस्तू त्यांना प्रोव्हाइड करून देणं. ओके, तर काय सांगितलंय, जर तुमची यंत्ररचना आदर्श असेल तर तुमच्या उद्योगाची उत्पादन क्षमता वाढणार आहे. त्या उत्पादन क्षमतेमधून तुम्ही उत्पादन जे घेणार आहात त्याचा दर्जा जो असणार आहे तो दर्जा उंचावणार आहे, त्या वस्तूच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. त्याचबरोबर वस्तूच्या गुणवत्तेत वाढ होत असेल तर तुम्ही कमीत कमी किमतीमध्ये ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहात. त्यामुळे ग्राहकांचा लाभ तर तिथं होणार आहे आणि आवश्यक त्या प्रमाणामध्ये वस्तू तुमच्याकडे प्राप्त होणार आहेत की जेणेकरून ग्राहकाच्या डिमांडनुसार तुम्ही त्या वस्तू तिथं पोहोचवणार आहात, पोहोचवू शकाल. महत्त्वाचं आहे ते ग्राहकांना उपभोग समाधान लाभत असते. तर ग्राहक जे असणार आहेत त्या ग्राहकांना जे समाधान लाभणार आहे ते उपभोग समाधान असणार आहे. उद्योग संघटनेस त्यांचा पूर्ण पाठिंबा तिथं असतो. जर एखादा ग्राहक एखाद्या उद्योग संघटनेशी फुल्ली सॅटिस्फाईड असेल, समाधानी असेल तर नक्कीच ते ग्राहक काय करत असतात, त्या उद्योग संघटनेला पाठिंबा देत असतात. त्यासाठी आपलं जे प्रोडक्ट असणार आहे, आपली जी सेवा किंवा सर्व्हिस किंवा प्रोडक्शन जे असणार आहे, आपण जे घेणार आहोत ते
उत्तम दर्जाचं असणं आवश्यक आहे. ग्राहकांना परवडेल या किमतीनुसार ते बनवणं आवश्यक आहे. त्यानुसार त्याची किंमत निश्चिती करणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला ग्राहकांची डिमांड असणार आहे त्या डिमांडनुसार ग्राहकांपर्यंत त्या वस्तू आपण पोहोचवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पॉईंट सांगितला तो म्हणजे कायदेशीर तरतुदी. कायदेशीर तरतुदींमध्ये काय सांगितलं तर कायदेशीर तरतुदींमध्ये कारखाना कायदा व इतर संबंधित कायद्यांमध्ये कामगारांची सुरक्षितता, सुविधा, कार्य परिस्थिती असेल, प्रदूषण असेल इत्यादी कारखाना कायदा व इतर संबंधित कायद्यांमध्ये कामगारांची सुरक्षितता, सुविधा, कार्यपरिस्थिती, प्रदूषण इत्यादी घटकांबाबत वेगवेगळ्या तरतुदी नियम केलेले आहेत आणि या सर्वांचे काटेकोरपणे आपल्याला काय करावे लागते, पालन करावे लागते. बघा या सर्वांचं काय करावं लागतं आपल्याला काटेकोरपणे पालन करावं लागते. कारखाना कायदा जो असेल तर कारखाना कायद्यानुसार कामगारांची सुरक्षितता कशा पद्धतीने असली पाहिजे, कामगारांना कोणकोणत्या सेवा सुविधा आपण प्रोव्हाइड केल्या पाहिजेत, कार्यपरिस्थिती कशी असली पाहिजे, प्रदूषणाबद्दल वेगवेगळे तरतुदी, वेगवेगळे नियम आहेत कारखाना कायद्यानुसार. तर या सर्वांचं काटेकोरपणे आपल्याला पालन करावं लागतं. त्यासाठी आदर्श यंत्ररचनेअंतर्गत सर्व कायदेशीर तरतुदींचे काटेकोरपणे पालन केले जाते. बघा काय सांगितलंय, जर तुमची यंत्ररचना जी असणार आहे ती जर आदर्श असेल तर कारखाना कायद्याअंतर्गत जे काही बाबी असतील, जे काही घटक असतील, त्यांच्यानुसार केलेले नियम असतील, तरतुदी असतील त्या आपण तिथं काटेकोरपणे पालन करणार आहोत. सो त्यासाठी तुमची यंत्ररचना जी असणार आहे, तुमचं प्लांट लेआउट जे असणार आहे ते तुमचं इफेक्टिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे, आयडियल असणं आवश्यक आहे, आदर्श असणं आवश्यक आहे. त्यानंतरचा पॉईंट सांगितला तो म्हणजे उत्पादनाच्या प्रमाणामध्ये गुणवत्तेमध्ये वाढ, उद्दिष्टपूर्ती. मग यामध्ये काय सांगितलं तर चांगल्या यंत्ररचनेमुळे उत्पादन प्रवाहास योग्य दिशा, गती, सातत्य प्राप्त होत असते. बघा जर तुमची यंत्ररचना चांगली असेल म्हणजेच ती आदर्श असेल तर उत्पादन प्रवाह जो असणार आहे तो आपला कंटिन्यू सुरू राहणार आहे. म्हणजेच उत्पादन प्रवाहामध्ये ब्रेक पडणार नाही, उत्पादन प्रवाह खंडित होणार नाही, त्याची गती वाढणार आहे, त्याची दिशा चांगली असणार आहे आणि तो सातत्याने चालू राहणार आहे. उत्पादन प्रवाह हा सातत्याने चालू राहणं अतिशय आवश्यक असतं. जर उत्पादन प्रवाह मध्ये बंद पडला, उत्पादन प्रवाहामध्ये खंड पडला तर नक्कीच तिथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्यावसायिकाचं नुकसान हे होत असतं. त्यासाठी उत्पादन प्रवाह जो आहे तो कंटिन्यू चालू राहणं गरजेचं आहे. त्यानंतर काय सांगितलंय, उत्पादन क्रिया अचूक व क्रमवार पूर्ण झाल्याने, बघा उत्पादनाची क्रिया जी असणार आहे ती अचूक आणि क्रमवार पूर्ण झाल्याने उत्पादनाच्या प्रमाणात, गुणवत्तेत वाढ होते. उत्पादन क्रिया ह्या अचूक असतील, क्रमवार असतील, त्या क्रमवार पूर्ण केल्या जात असतील तर नक्कीच तिथं काय होणार आहे, त्या उत्पादनाच्या प्रमाणामध्ये, गुणवत्तेमध्ये वाढ होणार आहे. उत्पादनाचे उद्दिष्ट तिथं साध्य होणार आहे. त्यानंतरचा पॉईंट तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे कार्यक्षमतेमध्ये वाढ, नावलौकिकात वाढ, म्हणजे त्यांचा गुडविल कशा पद्धतीने वाढ होते. जर तुमची यंत्ररचना आदर्श असेल तर तुमच्या गुडविलमध्ये कशा पद्धतीने वाढ होते आपल्याला या पॉईंटमध्ये बघायचं आहे. काय सांगितलं यामध्ये तर योग्य यंत्ररचनेमुळे उत्पादन साधनांचा परिपूर्ण वापर केला जातो. बघा उत्पादनाची जी काही साधने असतील, कच्चा माल असेल, यंत्रसामग्री असेल, सेवा केंद्रे, कार्यकेंद्रे, एम्प्लॉईज असतील, मानवी घटक असतील, त्यांचा व्यवसायामध्ये परिपूर्ण वापर करणं अतिशय आवश्यक आहे. जर तुमची यंत्ररचना ही आदर्श असेल, चांगली असेल तर नक्कीच उत्पादन घटकांचा परिपूर्ण वापर आपण तिथं करणार आहोत. यंत्रशक्ती, श्रमशक्तीचा पूर्ण वापर तिथं केला जाणार आहे. यामुळे उत्पादन संस्थेच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे, त्यांच्या नफ्यामध्ये वाढ होणार आहे. ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये दर्जेदार वस्तू तिथं प्राप्त होणार आहेत आणि जर ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये दर्जेदार वस्तू जर तिथं प्राप्त होत असतील, चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू जर तिथं प्राप्त होत असतील तर नक्कीच त्या उद्योग संघटनेशी, व्यवसायाशी ग्राहक हे फुल्ली सॅटिस्फाईड असणार आहेत. जर ग्राहक तिथं फुल्ली सॅटिस्फाईड असतील, समाधानी असतील तर नक्कीच काय होणार आहे, तिथं ग्राहक त्या उद्योग संघटनेला पाठिंबा देणार आहेत, ग्राहक त्या उद्योग संघटनेला सपोर्ट करणार आहेत.
आणि नक्कीच त्या ग्राहकांनी जर सपोर्ट केला तर नक्कीच काय होणार आहे, त्यांचं नावलौकिक वाढणार आहे, त्यांचं रेप्युटेशन तिथं वाढणार आहे. त्यानंतरचा पॉईंट तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे पूर्वनिर्धारित उद्दिष्टांची साध्यता व आर्थिक स्थैर्य. यामध्ये काय सांगितले तर आदर्श यंत्ररचना हे उत्पादन संस्थेची पूर्वनिर्धारित उद्दिष्ट साध्य करण्याचे एक मुख्य साधन आहे. बघा, आदर्श यंत्ररचना हे उत्पादन संस्थेची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्याचे एक मुख्य साधन आहे. योग्य यंत्ररचनेमुळे उत्पादन व वितरण क्रिया जी असते ती अचूक होत असते. जर तुमची यंत्ररचना आदर्श असेल, अचूक असेल, योग्य असेल तर उत्पादन आणि वितरणाची जी क्रिया असणार आहे त्या दोन्ही क्रिया कशा होणार आहेत, आपल्या अचूक होणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला अचूकता प्राप्त होणार आहे. यामुळे उत्पादन संस्थेची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य होणार आहेत. यामुळे बघा, जी काही उत्पादन संस्था असणार आहे त्याची आपण अगोदर ठरवलेली जी उद्दिष्ट असणार आहेत ती साध्य होणार आहेत. म्हणजेच काय तर जास्तीत जास्त नफा मिळवणे, जास्तीत जास्त उत्पादन घेणे, जास्तीत जास्त वस्तू सेलिंग करणे, ही जी उद्दिष्टे असतील बेसिक कॉमन ती तिथं साध्य होणार आहेत. संस्थेला तिथं आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. त्याचबरोबर त्या उद्योग संघटनेचा विकास तिथं होणार आहे. जर उद्योग संघटनेचा विकास झाला तर व्यवसायाला जास्तीत जास्त नफा मिळणार आहे. तर उद्योग संघटना ही विकसित होते, त्याचबरोबर त्याचा नावलौकिक सुद्धा वाढतो. सो या पद्धतीने हे 10 पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. जे प्रिव्हियस लेक्चर आपलं झालं त्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जे 10 पॉईंट बघितले ते म्हणजे उत्पादन खर्चामध्ये बचत, उपलब्ध जागेचा योग्य वापर, उत्पादन क्रियेस योग्य गती व सातत्य, लवचिकता, उत्पादन क्षमतेत उत्पादकतेत वाढ, भांडवली गुंतवणुकीमध्ये बचत, कामगारांची सुरक्षितता, उत्पादन मार्ग, देखरेख व नियंत्रण, कामगार सोयी. या पद्धतीचे 10 पॉईंट्स आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिले आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जे पॉईंट्स पाहिले ते म्हणजे हे सर्व आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉईंट्स पाहिलेले आहेत. ओके, सो या पद्धतीनं यंत्ररचनेचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट लेआउट हा पॉईंट आपण इथं पूर्ण केलेला आहे. सो आपलं जे नेक्स्ट लेक्चर असणार आहे त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जो काही आपला पुढचा पॉईंट असणार आहे तो स्टडी करूया. सो लक्षात घ्या, या पॉईंट्समध्ये आपण काय काय पाहिलं तर प्लांट लेआउटमध्ये आपण काय काय पाहिलं तर प्लांट लेआउट म्हणजे काय त्याचं इंट्रोडक्शन पाहिलं. प्लांट लेआउट कशाला म्हटलं जातं ते तिथं आपण एक्सप्लेन केले, पाहिले, अभ्यासले. त्यानंतर आपण प्लांट लेआउटच्या 3 डेफिनेशन पाहिल्या. पहिली डेफिनेशन आपण पाहिली ती म्हणजे जॉन शुबिन यांच्या मतानुसार, अकॉर्डिंग टू जॉन शुबिन. ओके, पहिली डेफिनेशन आपण पाहिली ती म्हणजे जॉन शुबिन यांच्या मतानुसार, अकॉर्डिंग टू जॉन शुबिन. दुसरी डेफिनेशन आपण पाहिली ती म्हणजे RC अग्रवाल यांच्या मतानुसार, अकॉर्डिंग टू RC अग्रवाल. ओके, सो या सर्व डेफिनेशन तुम्ही लिहून घ्यायच्यात, नोट्स काढायच्या त्याच्या. तिसरी डेफिनेशन आपण पाहिली ती म्हणजे जेम्स लुंडी यांच्या मतानुसार, अकॉर्डिंग टू जेम्स लुंडी. ओके, त्यानंतरचा पॉईंट आपण पाहिला तो म्हणजे यंत्रसंच व यंत्रसामग्री रचनेची उद्दिष्टे. त्यामध्ये आपण या पद्धतीची उद्दिष्टे पाहिलेली आहेत, जी की सगळी टिक मार्क केलेली आहेत मी. त्यानंतर आपण जो पॉईंट पाहिला तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट लेआउट. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्स आपण या पद्धतीचे पाहिले, जे की आपण मराठीमध्ये टिक मार्क केले मागच्या बाजूला. ओके, ऑब्जेक्टिव्स आपण पाहिली, उद्दिष्टे पाहिली. त्यानंतर आपण यंत्ररचनेचे महत्त्व पाहिली. महत्त्वामध्ये आपण हे पहिले 10 पॉईंट्स आहेत, हे पहिले 10 पॉईंट्स आहेत. आणि त्यानंतर हे जे आहेत ते 11 to 12. ओके, 11 to 12 या पद्धतीचे पुढचे 10 पॉईंट्स आहेत. सो या पद्धतीनं आपण 10 पॉईंट्स करून यंत्ररचनेचे महत्त्व अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर ते प्लांट लेआउट म्हणजे काय, त्याच्या डेफिनेशन्स, त्याचे ऑब्जेक्टिव्स अभ्यासलेले आहेत. सो या पद्धतीनं आपण प्लांट लेआउट पाहिलेले आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये जो काही प्लांट लेआउटचा पुढचा पॉईंट असणार आहे तो आपण पाहणार आहोत. ओके, कंपल्सरी लेक्चर सर्वांनी ऐकायचं आहे. लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं आहे. जर लेक्चरमधून तुम्हाला काही जर क्वेरी असेल, प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही काय करायचं, कमेंट सेक्शनमध्ये मला विचारायचं आहे. ओके, थँक्यू.